तर तो कसा, तर काही लोकांच्या घरचे त्यांच्या मागे पळत असतात ना, लग्न करा लग्न करा, अरे लग्न कर ना, आता एवढा मोठा लग्न करा, बरोबर. अरेंज मॅरेजमध्ये मुलगी किंवा मुलगा आपल्याला पसंत पडला की ते दोघं घरच्यांच्या मागे लागतात, म्हणजे पळतात की आता आमचं लावून द्या, आमचं लावून द्या. काहींचे घरचे त्यांना नाही म्हणतात म्हणून ते स्वतः पळतात आणि लग्न करतात. काही लग्न झाल्यावर बरं वाटावं म्हणून पळतात, या आरोग्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी पळतात. काहींना पळायला एवढं आवडतं की ते एका लग्नानंतर पुढचंही लग्न करतात. तर यांची ही पळापळी लग्नातली ही टीझर मधनं सगळ्यांना कळलेलीच आहे. तर आपण पुन्हा एकदा तो टीझर इथे दाखवूयात सगळ्यांना. वेलकम सर. नमस्कार सर. अक्षय सर, तुम्ही या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहात आणि हा आज भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा आपण करत आहोत. कसं वाटतंय? सर, याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठा क्षण दुसरा कोणताच नाही आणि या क्षणासाठीच मी जगत होतो. आणि सगळेजण आलेत, एक मुलगी लग्नातून पळून गेली, तर मला मनात प्रश्न पडलेला की अरे तिचं पुढं काय झालं असेल. आणि सेम असं विचार आले की कदाचित दुसरा पण मुलगा पळून गेला असेल आणि जर कदाचित ते दोघं एकत्र भेटले तर त्यांच्या रिलेशन काय होईल, त्यांच्यातून काय गोष्टी गमती जमती घडतील. तर त्याच्याशी रिलेटेड मग मी विचार केला की अरे हा लग्न म्हणजे एक प्रकारचा शॉर्टच आहे, म्हणजे लग्न झालं तरी शॉर्ट आहे, लग्न म्हणजे नाही झालं तरी शॉर्ट आहे. तर त्याच्यावरूनच मी असं विचार केला की लग्नाचं शॉर्ट आपण नाव ठेवूया. वा वा वा. लॉकडाऊनमध्ये बरंच काही सुचलंय लोकांना, खूप गोष्टी नक्कीच सुचल्या नाही का? येस. आणि आता मी वळतो चित्रपटाचे निर्माते सर. जेव्हा सर अक्षय सर तुमच्याकडे हा चित्रपट घेऊन आले, लग्नाचा शॉट, येस, तर तुम्हाला का, त्यांचे प्रथम दिग्दर्शन आहे, तुम्हाला का पाठिंबा द्यावा असं वाटलं? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिला अक्षय माझा खूप जुना मित्र आहे. माझी जी फर्स्ट फिल्म मी केली त्याच्याबद्दल तो असोसिएट होता माझा. सो मला त्याचं काम माहिती आहे. आणि जेव्हा त्यांनी मला फिल्म दाखवल्यानंतर असं ठरलेलं की एकदा बघूया, लेट्स सी काय होतं बघूया. सो आम्ही फिल्म बघितली. फिल्म बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2 तास मी वेडा, एवढी सुंदर फिल्म बनवली अक्षयने, म्हणजे एव्हरीथिंग, सगळे एलिमेंट्स. आणि त्यात अभिजित सर आणि प्रियदर्शन मॅम फॅन्टॅस्टिक. रायटिंग, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी राजेश सर, प्रवीण कोई, योगिता कोई, सगळ्यांनी आउटस्टँडिंग काम केलं. आणि याला मी ॲज अन ऑडियन्स विचार केला की अरे मी 2 तास हलत नाही आहे सिनेमातनं. तर मी म्हणला चलो, आता याच्यात अजून एक गोष्ट सांगतो. मी ऑलरेडी माझी फिल्म लिहत होतो, म्हणजे ती सुरुवात करणार होतो मी, आणि त्यात हा आला. मी म्हणलं आता काय करायचं. म्हणलं फिल्म तर आवडली, करायची, ही पण करायची. तर मी बोललो, ते म्हणतात ना पहिला लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. सो तिथूनच सुरुवात झाली आणि मजा येते. आता प्रमोशन चांगले होत आहेत. सर आहेत, मुरली सर आहेत पॅनोमा स्टुडिओ सोबत आपल्या, आणि खूप मजा येते आता. सर खूपच छान. नाही, खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मित्रांनी भक्कम पाठिंबा आपल्या चित्रपटाला देणं. आणि फक्त मित्रांनीच नाही तर आम्ही प्रेक्षक म्हणून पण नक्कीच पाठिंबा देऊ या चित्रपटाला, कारण की अमेझिंग टीजर आहे आणि आज खूपच मजा आली. मी परत एकदा अक्षय सरांकडे होतोय. अक्षय सर, पहिला चित्रपट आहे, आज सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि तुमचं कसं ठरलं की अभिजित आणि प्रिया या दोघांना, हे दोघं परफेक्ट आहेत कास्टिंग म्हणून? ॲक्च्युली माझं सुरुवातीपासून एकच एम होतं की लाईक मी ज्यावेळेस इमॅजिन करत होतो ॲज अन हिरो, तर फर्स्ट टाइम मी अभिजितचाच विचार केलेला, म्हणजे माझ्या डोक्यात दुसरं कोणीच नव्हतं. आणि फर्स्ट मीटिंगमध्ये मी त्याला बोललो की मला तुझ्यासोबतच करायचं आहे काम. मला माहीत नाही पुढची गणितं काय असतील, पण मला चांगली फिल्म बनवायची आहे आणि तुझ्यासोबत बनवायची आहे. मला म्हणजे जी फिल्म बनेल ना, तर ती बघितल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की अरे हा मस्त वाटतं हिरो. लाईक माझा तो विचार होता. आणि प्रियदर्शनी बरोबर एक रिझन होतं की तिची गोड स्माईल आणि तिचा जो राग करणारा स्वभाव आहे
तो मूड आणि म्हणजे कॅरेक्टर्स अपोजिट आहेत ना, तर त्या कॅरेक्टरला घेऊन मी दोघांचा विचार केलेला आणि दोघांनीही मला पहिल्याच याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, तर ते सगळ्या गोष्टी अशा सुरळीत घडत गेल्या आणि हा चित्रपट आज इथपर्यंत येऊन पोहोचला. वा 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 वा. अभिजित, असं असतं बघ. एकदा पाहिलं दिग्दर्शकांनी लक्षात राहिलं की तिथे थेट इथपर्यंत पोहोचतं. यापुढे स्टेजवर पॅनोरमा स्टुडिओजचे हेड मुरली चटवानी सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. सर प्लीज. सर वेलकम सर. हा मोठा सोहळा आज होतोय आणि तुम्ही वितरक म्हणून या सिनेमाशी असोसिएटेड तुम्ही झाला. तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण मराठी चित्रपट, पॅनोरमा मोठा स्टुडिओ आहे, सगळ्यांना नाव माहिती आहे पॅनोरमाचं, अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्याला हा चित्रपट महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागात आणि कुठे कुठे पाहायला मिळणार आहे? मोस्टली सब सिटीज़ में, सब टाउन्स में से पिक्चर लगेगी सर. हर जगह पे इसको हम एग्जिबिट करेंगे. वा वा वा. असा एक और इस बार तो ओवरसीज में भी लगेगी. वा 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 वा. असा एक भक्कम पाठिंबा देणारे वितरक पण आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे आय एम शुअर ये चित्रपट हिट ही होगा सर. येस येस. थँक्यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद सर, आप यहाँ पे आए. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही प्लीज विराजमान व्हा. प्रथम आहे ना, संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानायचं आहे की त्यांच्याशिवाय हा चित्रपट इथपर्यंत येऊन पोचू शकला नसता. तर प्रथम टीमचं आणि जिजा फिल्म कंपनीचे माझे मित्र आहेत अभिषेक भाई आणि प्रजापती सर यांचं खरंच मनापासून आभार मानायचं. आणि तुम्ही सर्व इथे आलात, तर आमचा चित्रपट 6 फेब्रुवारीला रिलीज होतोय, तर नक्की चित्रपट घरात जाऊन बघा. हा चित्रपट तुम्हाला आवडेल याची मी 100% खात्री देतो. खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, तर नक्की चित्रपट घरात जाऊन बघा. थँक्यू. खूप खूप थँक्यू अक्षय. नक्कीच सगळे तुझा प्रयत्न प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक प्रयत्नांना महाराष्ट्र नेहमीच साथ देतो. त्यामुळे हा चित्रपट नक्की सगळे जाऊन पाहतील. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. सगळे मान्यवर आले. अरुण सर, संजय सर, स्वप्नील सर, तुम्ही सगळे आलात, थँक्यू. पण आता तुम्ही आलात तर तुमच्या समोर या चित्रपटातलं टायटल सॉन्ग जे खणखणीत वाजतंय, सगळीकडे गाजतंय, त्याची एक छोटीशी झलक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी अभिजित आमकर याला विनंती करतो की अभि, आम्हाला एक झलक दाखवली पाहिजेस तू या चित्रपटातल्या टायटल सॉन्गची. तू कडक नाचलायस, ते गाणं मी पाहिलंय, पण मला लाईव्ह पाहिजे इच्छा आहे. तर ॲक्च्युली प्रियदर्शनीला उशीर होणार होता, म्हणून त्यांनी मला सांगितलं की ॲज अ फिलर म्हणून डान्स कर. 1 मिनिटाचा मी करतो, स्टेप्स रेडी नाही येत पण ट्राय. डिस्क्लेमर. अरे गोंधळ, लग्न म्हणजे गोंधळ, त्यामुळे तू काय काळजी करू नकोस. ये. अरे मी आहेच कायम बरोबर आहे. ये.
होतं, क्या बात आहे. ओ हो वा वा वा. अभि मला फार आवडलं, तू इथे लगेच रिहर्सल करून लगेच डान्स केलास, ते फार चांगलं केलं. वा वा वा. नाही, हे प्रामाणिक प्रयत्न आहे ना तुझा, की कर म्हटलं की लगेच करायचं, नाही म्हणायचं नाही, हे खूप महत्वाचं आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी लेखकासाठी हे खूप महत्वाचं आहे की अभिनेत्याला सांगितलं की कर, की हा लगेच करतो, प्रॅक्टिस आत्ता करतो सर पण लगेच करतो. क्या बात आहे अभि. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभि आणि प्रियासाठी. आता आपण जे गाणं ऐकलं, लग्नाचा शॉट, अशी अनेक चित्रपटात अजूनही गाणी आहेत आणि खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. तर या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आणि गीत ज्यांनी केलंय, प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांना मी स्टेजवर यायची विनंती करतो. आणि त्याचबरोबर गायक नकाश अजीज, केवल वाळंज, स्नेहा महाडिक आणि हर्षवर्धन वावरे यांनाही मी स्टेजवरची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या आपण संगीत दिग्दर्शक गीत ज्यांनी केलेलं आहे आणि सगळे आपले गायक कलाकारांसाठी आपण टाळ्या वाजवूया. वेलकम सर. या पुढे पुढे. तुम्ही पडद्या मागे असाल तरी तुम्ही पुढे थांबलं पाहिजे सर. इतके अप्रतिम गाणी तुम्ही केलेली आहेत सर. काय मस्त दणक्यात वाजतंय लग्नाचं शॉर्ट गाणं. आता अजून अशी अनेक गाणी चित्रपटात आहेत, उत्तम उत्तम गाणी, आय एम शुअर. तर काय जेव्हा पहिल्यांदा गोष्ट ऐकली आणि पहिलं गाणं कुठलं सुचलं, कसं सुचलं? सर्वांना नमस्कार. लग्नाचा शॉट हे टायटल ऐकल्यावरच अगोदरच शॉर्टच लागलेला की याच्यावर गाणं कसं करायचं. आणि अक्षय सरांचं म्हणणं होतं की हे गाणं थोडं पेपे टाईपमध्ये पाहिजे, थोडं वेगळं पाहिजे, जे आतापर्यंत आपण अटेम्प्ट नाही केलं. तर हाच प्रयत्न होता की थोडं साऊथ स्टाईल आम्ही थोडं याच्यात इंट्रो केलं थोडं. आणि नकाशसोबत हे गाणं करायला आम्हाला भेटलं आणि त्याच्यात शब्दही आम्हाला जे लग्नाबद्दल, लग्नाच्या अगेन्स्ट मुलगा असताना कसं बोलेल, कसं काही करेल, तर त्याच्यावर आम्ही विचार करून एक छोटासा थॉट मांडला की लग्नाचं शॉर्ट. आणि ते अक्षयजींना ऐकवलं आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टेड वाटलं ते. आणि सगळ्यात जास्त थँक्यू बोलून मी नकाशसाठी की नकाशजीने खूप सुंदर गायलं हे गाणं आणि थोडंसं युनिक वाचतंय ते गाणं. हे थॉट होतं आमचं. थँक्यू सो मच. फारच मस्त झालं गाणं आणि आय एम शुअर बाकीची गाणी पण छान दिसतील. मी हर्षवर्धनकडे आले. तो हर्षवर्धन, तू या चित्रपटात गाणं गायलं आहेस आणि ते गाणं आय थिंक अजून आलं नाही आहे, पण त्या गाण्याच्या 2 लाईन आम्हाला ऐकायला आवडतील. ऐकायला आवडेल ना सगळ्यांना हर्षवर्धनच्या आवाजात? First of all, thank you, Praveen sir and Yogita ma'am for choosing me as a singer. माझ्या गाण्याचं नाव आहे तू माझी प्रियसी. I'll just sing 1 or 2 lines. ना कधी ना कसे जुळले प्रेमाचे अर्थ आता कळले तुटते तारे जगाचे विरहमय वाटते उमजे नामज काही तू निशब्द बोलते तू माझी प्रियसी मी तुझा सोबती. थँक्यू सो मच. इतकं सुंदर गाणं आहे, क्या बात आहे. हे गाणं अजून आलं नाही आहे, पण मला ऐकल्यानंतर असं वाटतं की आय एम शुअर सगळ्यांनाच उत्सुकता असेल आता की हे गाणं कधी येते आणि संपूर्ण गाणं आपण कधी ऐकू. थँक्यू सो मच. ब्युटिफुल. थँक्यू. आणि आता मी केवल वाळंज तुमच्याकडे येतो. सर, आपणही या चित्रपटात गाणं गायलं आहे आणि ते गाणं पण मला वाटतं कोणीच ऐकलेलं नाही, माहिती नाही. तुम्ही पण त्या गाण्याच्या 2 ओळी सादर केलेल्या आहे असं मला वाटतं.
तर माझं एक ड्युएट गाणं आहे स्नेहाबरोबर. छान असं रोमॅन्टिक गाणं आहे. त्याच्या ॲक्च्युली ड्युएट गाणं आहे तर स्नेहा विना ते असं अधुरं आहे. लोक लाईन ऐकवतो. अरे अभि पण इथे त्या वरात एकताना एकटाच आला होता. इथून प्रवास एकट्याची सुरुवात झाली, दोघांची पण एकट्यानेच सुरुवात झाली प्रवासाची या लग्नाच्या शॉर्ट चित्रपटात. तर आय एम शुअर तू निभावू शकशील. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम पंथात साजल्या. अधीर मनाच्या वेड्या भावना रेशीम बंधात साजल्या. क्या बात आहे, सुंदर आवाज आहे बोलून तुझा, फारच छान वाटलं. या गाण्याची इव्हन मला वाटते, मला आता सर प्रवीण सर मला वाटतं की ही गाणी सगळी सुपरहिट होणार आहेत. इतकी सुंदर तुम्ही गायक निवडलेले आहेत, त्याची चाल आता पहिल्या 2 गाण्यातच कळते की अरे यार फार मस्त कंपोज झाली आणि गाणी. आम्ही उत्सुकता आहे, मला खूपच आतुरतेने वाट पाहतोय. आम्ही सगळेच वाट पाहतोय की गाणी आता कधी येतील. तर आता 6 फेब्रुवारीला सिनेमा येणारच आहे. आय एम शुअर तुम्ही त्याच्या आधी एक गाणी तुम्ही बाहेर आणणार आहात. हे सगळं तुमचा प्लॅन ठरलेलाच असणार आहे. पण लवकरच ती यावी आता आणि कधी एकदा ऐकतो असं झालं मला. सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आलात आज. आणि या अर्थात या सगळी इतकी सुंदर गाणी योगिता गोळी तुम्ही लॉन्च झाला याच्यासारखा शुभमुहूर्त आणि म्हणजे सांगू शकत नाही, खूप आनंद होतोय. आणि या फिल्मचे आम्हाला सॉंग्स करायला मिळाले तर आम्ही सर्वांचे आभारी मानते. अक्षयदादा सर्वांचे टीमने सर्वांनी खूपच मेहनत केली आणि म्युझिक करताना तर आम्हाला खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. आजकाल गाणी येतात आणि ती ट्रेंडसुद्धा होतात, पण या मूवीतली गाणी नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या मनाच्या जवळ राहतील आणि आमचं संगीतमय नजराणा तुम्हाला नक्की आवडेल. तर चित्रपट येणारच आहे लवकर 6 फेब्रुवारीला, तर तुम्ही नक्की पहा. या गाण्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर ना संगीतमय गुलकंद पाहायला मिळेल. तुम्हाला डान्स नंबर, रोमॅन्टिक सॉन्ग, एक संगीतमय विरहमय सॉन्ग ऐकायला मिळेल. तर नक्की प्रेम द्या आणि चित्रपटाला खूप प्रतिसाद द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज तुम्ही विराजमान व्हा विनंती करतो. थँक्यू सो मच. लग्नाच्या मेन्यूमध्ये खूप सारे पदार्थ असतात ना, की भात, आमटी, पुरी, भाजी. तसं या चित्रपटात गाण्यांची तुम्हाला मेजवानी मिळणार आहे असं मला जाणवलं आता, की इतकी सुंदर गाणी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आता ज्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत याची उत्सुकता सर्वांना आहे या चित्रपटाच्या ट्रेलरची. तर मी विनंती करतो की या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदाच लग्नाचा नवरा मुलगा पहिल्यांदाच आलं की नवऱ्या मुलाला उशीर होत आहे. नवरा मुलगा उशिरा आवरतोय, तो मेकअप चालू आहे त्याचा. सो आपल्याला तोपर्यंत एक छोटंसं काहीतरी मी करणारच आहे. मी येतोय प्रियाकडे. प्रिया तूच ये स्टेजवर, ये प्लीज. एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण प्रियासाठी की प्रियदर्शनी. फारच मस्त वाटतोय टीजर. आणि प्रियदर्शनी माझी खूप जवळची मैत्रिणी आहे. आम्ही पहिल्यांदा एका चित्रपटात काम केलं होतं आणि मला तिचे माझं एकामागोमाग चित्रपट येतच चाललेत, थांबतच नाहीत. आणि याचा खूप मला अभिमान वाटतोय की यार येस, आपल्या मित्रांचे चित्रपट असे येत आहेत आणि ते कधीच थांबत नाही. आणि माझ्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा तुला. येस, आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. आपण ज्या चित्रपटात काम केलेलं भाऊबळी, त्याच्यामध्ये शेवटी आपण पळून जाऊन लग्न करतो. येस. या सिनेमामध्ये लग्नातनं मी पळून येते, म्हणजे असा उलटा प्रवास माझा वा. चालू आहे साधारण. किती छान. म्हणजे मला वाटतं ते सर्कल कुठेतरी पूर्ण होतं आणि आपण दोघं परत आज इथे आलोय. आणि म्हणून तू मगाशी ऐकलं की नाही मला माहित नाही, पण मी लग्न इज इक्वल टू पळणं असंच म्हणाल होतं. त्या चित्रपटात पण आपण पळून जाऊन लग्न केलं होतं. या चित्रपटात तू पळून गेलीस. तर मला वाटतं लग्न म्हणजेच पळणं. माणूस पळत असतो, मग बायकोच्या मागे, मग बायकोनंतर मुलांच्या मागे. आपण सगळे एकमेकांच्या मागे फक्त धावत असतो. आणि या सगळ्यांचं काही एक मोठं जे आपल्याला विश्व आहे त्याच्यामध्ये पण आपण पळतच असतो. आणि ते लग्न केल्यानंतर अधिक पळावं लागतं असं मला वाटतं. बापरे, तू घाबरवतोयस खरंच. म्हणजे माझं पळणं योग्य आहे लग्नात असं वाटायला लागलं.
आणि म्हणजे फिल्मची टॅगलाईन आहे की लग्नाचा शॉट लग्नाआधीही लग्नानंतर आहे. तर आता लग्नाआधीचा मला माहिती आहे, पण तुझं लग्न झालंय, तर लग्नानंतरचा शॉट काय असतो याबद्दल जरा सांग ना 2 शब्द. तो बराच मोठा असतो. मोठा म्हणजे चांगल्या अर्थी मोठा असतो. खूपच छान वाटतं. मला वाटतं की खूप प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे अशी गोष्ट आहे असं मला मनापासून वाटतं. आणि माझ्यापेक्षा खूप महत्त्वाचे लोक आले. स्वप्नील दादा आले. स्वप्नील सर, तुम्ही म्हणजे या सगळ्या म्हणजे अनुभवी लोकांसमोर मी माझ्या लग्नाचं सांगणं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे काय सांगू. हे सगळे मोठी लोक आहेत. त्या टाटा नॅनोने मध्येच बोलल्यासारखं वाटेल लग्नाबद्दल. एवढा अनुभवच नाही आहे सर माझ्याकडे लग्नाबद्दल बोलण्यासारखं. मी अजूनही शिकतोय, अनुभवतोय. पण किती 2 वर्ष झाली ना लग्नाला? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. तर 3 वर्षामध्ये म्हणजे चांगले अनुभव तर आलेच असतील, पण जे लग्नाचा शॉट वाटतील असे काय काय अनुभव आलेत हे जरा मला थोडंसं कसं प्रिपेअर राहिलं की हे होऊ शकतं बाबा. अच्छा, मलाही खूप आनंद वाटला की प्रियदर्शनी या स्टेजवर जाहीरपणे अनाऊन्स करते की ती लवकरच लग्न करणार आहे आणि त्याच्यामुळे ती माझ्याकडनं सल्ले मागते. पण प्रियदर्शनी ऐक ना, हे माझा इंटरव्ह्यू नाही आहे, मला यांनी पैसे दिलेत खूप इथे. तर मला पण फिल्म करायचं मिळालं तर ठीक आहे, अरे क्या आता बात काय. आहे. खूपच छान आहे. या निमित्ताने सांगून टाकतो, अभिजित प्लीज लवकर ये. अरे आला, क्या बात. एकदा नवरा मुलगा आला, एकदा जोरदार टाळ्या अभिजितसाठी. चित्रपटातल्या तुझ्या बरोबर जी नवरी मुलगी आहे अभि, तुझ्यावर जी नवरी, तुझ्यावर जरा एक गुजगोष्टी केल्या मी. कारण माझ्या पहिल्या सिनेमातला नवरा मुलगा हा आहे आणि आमचं एक छोटे रियुनियन झालं इथे. तर तुझी वाट बघता बघता आम्ही थोड्या लग्नाच्या चर्चा करत होतो. पण थँक्यू सो मच. पण ठीक आहे. आणि थँक्यू सो मच की तुला इथे बघून फार छान वाटतंय. आणि या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा होस्ट तू आहेस त्याबद्दल मला खूप क्यूट वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू प्रियदर्शनी, थँक्यू सो मच. प्लीज तू बस. आणि आपण मुख्य सोहळ्याकडे बोलूयात. मला माहिती आहे मध्ये हा टाइमपास थोडा झाला. त्याने माझ्या लग्नाबद्दल विचारलं, अनपेक्षित होतं. मला खूप चांगलं सांगायचं होतं, पण तेवढ्यात आपला अभिजित आला. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. येस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाचा शॉट. त्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याच्या ट्रेलरचं आपण आता त्याचा ट्रेलर सगळ्यांना दाखवणार आहोत. माझा शॉट झाला बघ तुझं ऐकून. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात या ट्रेलरसाठी. कॅन वी हॅव एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. स्वप्नील सर, खूप खूप तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मित्र. आणि तुम्ही आत्ता हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय, पहिल्यांदाच तो आज दाखवला गेलाय. काय भावना आहे तुमच्या मनात? काय वाटलं तुम्हाला आत्ता पाहून? मला खूप भारी वाटतं, कारण म्हणजे इथे यायचं कारणही तेच आहे की दिग्दर्शकांचा पहिला सिनेमा आणि पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिला ब्रेकअप, पहिलं भांडण, पहिलं आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. ती धाकधूक मला कळते, ती अँझायटी मला माहिती आहे, ते प्रेशर मला माहिती आहे, ती एक्साइटमेंट मला माहिती आहे. आणि त्या पहिल्या वहिल्या गोष्टींच्या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे ह्याच्यानंतर त्यांनी कितीही चित्रपट केले तरी हा चित्रपट हा आयुष्यभर त्यांचा पहिला चित्रपट राहणार आहे आणि ह्याच्या मेमरीज आयुष्यभर राहणार आहे. मला असं वाटतं की कुठली चांगली नवीन गोष्ट होत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे. तर त्या सगळ्या निर्मात्यांच्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर हा चित्रपट चालू आणि तुम्ही अजून अनेक छान छान चित्रपट बनवू. दिग्दर्शकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगले सिनेमे बनवा, खूप उत्तम सिनेमे बनवा, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडा आणि खूप यश मिळो तुम्हा सर्वांना. आणि आमचा हिरो आणि आमचे हिरोईन त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. यू लुकिंग ॲब्सोल्युटली स्टनिंग बोथ ऑफ यू ॲज अ पेअर अँड इंडिव्हिज्युअली. गॉड ब्लेस यू. सुपरहिट होणारी जोडी आणि सगळ्यांना संपूर्ण टीमला, कारण एक चित्रपट बनतो तेव्हा त्याच्यामागे 100-150 लोक वर्षभर काम करतात. अगदी आपल्या स्पॉट बॉय लाईटमनपासून ते निर्मात्यांपर्यंत त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. बोल ना. स्वप्नील सर, तुम्ही रोमॅन्स आपल्या इथले किंग आहात सर. तुम्ही सगळ्यांनी सरांना रोमॅन्स करताना पाहिलं की नाही? सगळे अग्री करतात की नाही? करतात ना सर. ही फ्रेश जोडी तुम्ही त्यांचा आत्ता रोमॅन्स पाहिला आणि मी खूप सुंदर दोघं दिसतात.
तुम्हाला काय वाटलं काही म्हणजे काय वाटतंय की ह्या जोडीबद्दल काय वाटतंय की पहिल्यांदा जो काही एकत्र काम करतात त्यांच्या रोमॅन्सबद्दल आणि तुम्ही आता शॉर्ट्स पाहिले तर कसे वाटतात तुम्हाला दोघं? खूप छान खूप छान. त्यांची केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते. पेअर म्हणून ते वर्क होत आहेत माझ्यासाठी आणि मला खात्री आहे की ही पेअर लोकांना म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षकांनाही खूप आवडेल आणि ते दोघेही इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ पेअर खूप काम करतील पुढे. येस येस नक्कीच अर्थात सर. थँक्यू सो मच सर. Thank you so much. तुम्ही आलात आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी आवडतो मला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. मस्त. आता मला अजून उत्सुकता निर्माण झाली आहे की कधी चित्रपट मी पाहतोय. 6 फेब्रुवारीला लग्नाचा शॉट हा चित्रपट आपल्या जवळच्या आणि सगळ्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर मला खात्री आहे की आम्ही सगळे जाऊन पाहू आणि आम्ही आमच्या सगळ्या मित्रांना नातेवाईकांना पण घेऊन जाऊ कारण तुमचा प्रामाणिक प्रयत्न आम्हाला इथे दिसतोय. सो नक्कीच आम्ही आवर्जून पाहू. आणि लग्न म्हणल्यावर मला असं वाटतं की लग्न फक्त पाहिलं तर ते अर्धवट वाटतं, केलं की सोपं वाटतं, अनुभवलं की अवघड वाटतं आणि जर ते निभावलं तर संपूर्ण वाटतं. सोप्या शब्दात सांगायचं तर लग्न म्हणजे आयुष्य आणि आयुष्य म्हणजे रुसवे फुगवे आलेच. रुसवे फुगवे म्हटलं की समजूतदारपणा आला, समजूतदारपणा आला की काळजी आली आणि काळजी आली की जाणीव आली आणि जाणीव झाली म्हणजेच प्रेम आलं आणि प्रेम आलं म्हटल्यावर ती आणि तो आले. सो आता या चित्रपटाचे ती आणि तो म्हणजेच आपली प्रियदर्शनी आणि अभिजित या दोघांना मी स्टेजवर यायची विनंती करतो की तुम्ही प्लीज स्टेजवर या. क्या बात आहे. तर जोरदार टाळ्या आपल्या नवीन रोमॅन्टिक जोडीसाठी. तुम्ही आय थिंक पहिल्यांदाच पेअर म्हणून एकत्र आहात बरोबर? हो येस. आणि काय वाटलं ट्रेलर पाहिला? आणि मला असं कळलं की अभिजितकडनं की त्यांनी हा ट्रेलर पाहिलाच नव्हता. त्या दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आज इथे पहिल्यांदा पाहिलेला आहे. काय कसं वाटतंय अभिजित? खूप कमाल वाटतं. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. आणि स्वप्नील सरांनी ट्रेलर लॉन्च केला. आय एम सो हॅपी. आणि असे बरेच काय म्हणतात शॉक आम्हाला मिळत आहेत. लग्नाचे शॉर्ट तर मिळतात आणि लग्नाचे शॉर्ट्स पण मिळत आहेत. कारण मला आधीच मला हे आजचं काहीच प्लॅन नव्हतं. सगळं डान्स वगैरे सगळं जसं मी सांगितलं मगाशी ऐकत्या वेळेस ट्रेलर पण आम्हाला अजिबात दाखवलं होतं. मला माहिती आहे ट्रेलरशी दाखवलं. सो मी दुपारी विचारलं दिग्दर्शकाला एकत्र प्रवास करताना की मग काय आलाय का तुझ्याकडे वगैरे. माझ्या शेजारी बसून बघत होता पण मला दाखवलं नाही त्याने. त्यामुळे मी पण पहिल्यांदाच बघते. स्वीट सरप्राईज होतं आणि खूप मस्त वाटलं. खरंच खूप कमाल. मला जास्त एक्सप्रेस करता येत नाहीये. अभि फार मस्त झालं. तू दिसतोस चिकणा. आपल्याला पुन्हा एकदा अजून एक चिकणा हिरो आपल्याकडे आलेला आहे. तर जोरदार टाळ्या अभिजितसाठी. काय भाग्य आहे माझं. आता मी कुणाच्या मध्ये उभी आहे. क्या बात आहे. येऊ का मध्ये? माझा लग्नाचा शॉट 3 वर्षापूर्वी झाला आहे हे लक्षात आहे तुला? येस नाही आपण प्रियदर्शी तुझ्याकडे वळतो. कसं वाटतंय तुला एकानंतर चित्रपट येतात आणि आता हा एक नवीन विषयावरचा नवा कोरा परत तू खेळ म्हणतेस मांडला जातोय. कसं वाटतंय? मी पहिल्यांदाच अशा हार्डकोर रोमॅन्टिक गाण्यामध्ये काम केलंय. म्हणजे ऑफकोर्स लव्ह इंटरेस्ट किंवा लव्ह स्टोरी या गोष्टी आल्यात माझ्या वाट्याला. पण अशा पद्धतीची रॉमकॉम फिल्म पहिल्यांदाच मी करतेय. तर मी पण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होते की मी कशी प्रेझेंट होणार आहे. आणि मग प्रेम भावना दाखवताना ते असं बालिश नाही ना वाटणार, ते खोटं नाही ना वाटणार वगैरे असं खूप काय काय मी कॉन्शियस होते. किंवा माझी आणि अभिची काहीच ओळख नव्हती. आमची नवीन नवीन मैत्री होत होती सेटवरती. तर आमची पेअर कशी वर्क होईल वगैरे या सगळ्याला घेऊन मला अनेक प्रश्न होते. पण ट्रेलर बघितल्यानंतर मला तसं वाटते की अरे कोण येते हे, मला जायचं आहे तो सिनेमा बघायला.
असं मलाच वाटतंय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि दोनदा ट्रेलर बघून पण पोट नाही भरलंय. अजून बघावं असं वाटतंय, परत परत बघावं असं वाटतं. अच्छा याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, ओके ओके असं सगळं मनात चालू आहे. बट असं खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ट्रेलर वाटतोय आणि होपफुल झालोय आम्ही सगळेच. त्यामुळे की हा ट्रेलर बघून नक्कीच प्रेक्षकांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावासा वाटेल. आणि म्हणजे तो एक झोन असतो ना, यार हे चल ना काहीतरी बघूया मस्त वाला एक झोन असतो की आपल्याला बिंज वॉच करायचं असतं, आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं. तर अशा सगळ्या मंडळींसाठी आणि अशा सगळ्या झोनसाठी हा परफेक्ट सिनेमा आहे आणि त्यासाठीचा हा परफेक्ट ट्रेलर आहे असं वाटतंय. त्यामुळे खूपच थँक्यू अक्षय फॉर द स्वीट सरप्राईज. आम्हाला न सांगितल्याबद्दल थँक्यू. क्या बात आहे, वा वा वा. अक्षय फारच मस्त सरप्राईज दिलेस तू यास दोघांनाही. आता पण पुढचं सांग सगळं काय असेल ते प्लीज. नाही ते त्यांनी माझ्याकडे दिली जबाबदारी, मी ते एक एक सांगतोय. तेच त्यासाठी चालू आज मी ते गमती झाला. पण दोघांनी, अक्षयचा हा पहिला चित्रपट आहे, तुम्ही दोघेही त्याच्यावर पहिल्यांदा काम करताय. मला माहिती आहे तुम्ही आता पुढे प्रमोशन इव्हेंटमध्ये तुम्हाला हे प्रश्न येणारच आहेत की कसा होतो अनुभव, काय होतं. पण त्याच्या आधी ते पहिल्याची मजा वेगळी असते ना, तर तो पहिला हक्क मी ही राहून घेऊन तुम्हाला विचारणार आहे की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला कसं वाटलं अक्षयबरोबर काम करताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं नट म्हणून ह्या स्क्रिप्टला हो म्हणण्याचं कारण काय? सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन मी. अक्षय मुळात तुम्ही त्याला मगाशी पण बघितलं असेल, एकदम खूप सिम्पल आणि खूप जेन्युइन माणूस आहे तो, आणि तेवढाच तो खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे जे त्याची वाईब आहे, जी त्याची एनर्जी आहे, ती आम्हाला काम करताना पण जाणवत होती. म्हणजे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आम्ही शूट करत होतो. त्याचं सगळं ठरलेलं असायचं, असं असं होणार, तसं तसं होणार. म्हणजे साधेपणामागे त्याची जी जिद्द होती, जिद्द होती ती खूप कमाल होती. म्हणजे त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज केलं नाहीये. हा शॉट असा पाहिजे तर असाच पाहिजे. त्यामुळे ती एक वेगळी मजा त्याच्यावर काम करण्यात, आणि त्याचा जो चांगुलपणा आहे, त्याची जी वाईब आहे, त्याची जी एनर्जी आहे, ती आय थिंक इथे पण तुम्हाला दिसली असेल. आम्ही मीडियम होतो, पण त्या सगळं विजन, सगळं हे जे काही त्याने पाहिलं होतं ते प्रत्यक्षात त्याने दाखवलं आम्हाला पण आणि आता प्रेक्षकांना पण. सो खूप मस्त वाटलं त्यावर काम करून, आणि खूप साधेपणा, एक इनसेन्स असतो ना, तो कमी बघायला मिळतो आता असं मला वाटतं. पण तो त्याच्याकडे आम्ही काम करताना 2 महिने 3 महिने जे काही आम्ही काम करत होतो, सो मी तरी तो घेण्याचा फार प्रयत्न केला. थँक्यू सो मच अक्षय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. मला वाटतं अक्षयच्या मनातला तो जो आहे तो अभिचं पात्र आहे खूपच. त्यामुळे अक्षयच्या मनातली ती जी आहे ते माझं पात्र आहे. तर बऱ्याच सेटवरती आमचं असं बोलणं व्हायचं की अच्छा हे का लिहावं असं वाटलं रे तुला हा सीन, ही अशी वागते, ही अशी वागते, असं का वाटतंय तुला की तुझ्याशी सिमिलर असलेल्या पात्राशी एका फिमेलनी असं वागावं, इतकं उद्धट, इतकं आगाऊ, इतकं भांडखोर वागावं वगैरे, असं मी खूप चिडवायचे त्याला. आणि अर्थात तसं तो म्हणाला की खूप शांत आणि सॉर्टेड माणूस, काही फार कॉम्प्लिकेट करून सांगणार नाही मी. ह्याच्यामध्ये 3 थेंब आनंदाचे, 3 थेंब अश्रू हे दुःखाचे असं मिक्स करावं, काही कॉम्प्लिकेशन नाही, खूप सिम्पल, करून टाका असं असायचं. त्यामुळे आम्ही खूप फ्रीली इम्प्रोवाइज करू शकलो. बरेचसे यातले सीन्स इम्प्रोवायझेशनमधनं आलेले आहेत किंवा वाक्यांवरती आणखी गोष्टी फुलवल्या गेल्या. तर त्या सगळ्याला आमच्या दिग्दर्शकाने खूप मुभा दिली. त्यामुळे आम्ही असे बागडलोय ॲक्टर्स म्हणून. आणि हेही एक कारण होतं ही स्क्रिप्ट निवडण्याचं की आपल्याला जेव्हा दोघांचीच फिल्म आहे असं सांगितलं जातं तेव्हा आपल्याला हावरट ॲक्टर जागा होतो. तर तो जागा झालाच, पण स्क्रिप्ट वाचल्यावरती असं झालं की दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये उलगडण्यासारख्या इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात की त्या पोर्ट्रे करायला खूप मजा येईल. आणि ती मजा स्क्रीनवर दिसते घडताना. त्यामुळे आता लुकिंग फॉरवर्ड टू द प्रीमियर अँड द रिलीज. वा वा. आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या दोघांच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहोत. आणि हे निमित्त साधून मी अक्षयला पण स्टेजवर यायची विनंती करतो. अक्षय प्लीज स्टेज. तू लग्नाचा शॉट हे नाव निवडलंय आणि बऱ्यापैकी कॅरेक्टर तुझ्यावर नाही असं तुम्हाला सांगतोय आता. त्यामुळे एक असं वाटलं की अक्षय लग्न झालंय का तुझं? हो झालं, माझी मिसेस तिथे बसते. अरे वा वा वा. आणि लग्नाचा शॉट झालेला आहे. एक्झॅक्टली तो की कसा होता म्हणजे लग्नाचा शॉट तुझ्या लग्नातला?
माझं लॉकडाऊन मध्ये लग्न झालं. अरे वा 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 वा. तर खूप लॉकडाऊन short- ग्रॅज्युएशन झालं एक लॉकडाऊन लग्न लग्नाची येस वेगळी. माझा खूप शॉर्ट लग्न शॉर्ट होता. तेव्हा इतर लोकांचा शॉर्ट झाला होता, तुझं लग्न झालं. मला जो लग्न शॉर्ट करायचा होता तो मग मी इथे घेऊन आलो. वा वा. असं होतं का तुला लग्नांना पळून जाता आलं नाही मग आम्हाला पळायला लावलं असं काही होतं? नाही नाही मला म्हणजे ऍक्च्युली मला भीती वाटत होती की ती पळून जाईल. अच्छा, म्हणून ही पळापळी चित्रपटात आलेली आहे. बघ तू किती छान झालं की तेव्हा नाही पळालीस म्हणून हा चित्रपट तो करू शकला. सो एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी पण झालं पाहिजे. थँक्यू अक्षय. आणि चित्रपट शूट करताना मला माहिती आहे की नक्कीच खूप गमती जमती झाल्या असतील. आणि मला तुला विचारायचं आहे की नट म्हणून हे माझे मित्र आहेत सनानी होत, त्यांची आपण सगळ्यांनी कामं पाहिलेली आहेत. आणि एखादा सीन शूट करताना त्या दोघांना असं कधी झालंय का की अरे हा सीन आम्ही असा करून बघतो, पण मग तेव्हा दिग्दर्शक म्हणून तुझं काय मत असायचं किंवा तू कसं त्याला डील करायचं? भरपूर वेळा झालं असं. खरं खरं सांगू नको. Actually, नाही. पण काय होत होतं की इनपुट्स मी तर सुरुवातीपासून यांना बोललो होतो तुमचे इनपुट्स पाहिजे, कारण की जगणार तर ते आहे. मी दोन्ही कॅरेक्टर एकत्र नव्हतो जगू शकत. तर त्यांचे इनपुट्स येत होते तर ते लाईक असे पटत होते, पटले की डायरेक्टली करूया. लाईक एकदम असं फ्रीडमली काम केलं, त्याच्यामुळे हा आउटपुट आला. आणि अभिजित तुला काय वाटतं याच्याबद्दल? कसं वाटतं तुला, सांग मला. हॅलो, अक्षयचं आता जे म्हणाला की इनपुट्स आम्ही दिले की तो हो म्हणायचा प्रत्येक वेळेस, पण कधी कधी त्याला नाही पटायचं. सो तो त्यावेळेस पण हो म्हणायचा सुरुवातीला. त्याला नाही म्हणता यायचं नाही, तर तो असा डिरेक्टली असं तोंडावर नाही नाही म्हणायचा. आम्ही म्हणायचो की असं असं करूया का, तर तो हां 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 नंतर यायचं मला काय वाटतं, आम्हाला कळायचं की नाही म्हटलं तुला, ओके आम्ही नाही करत आहे, तू म्हणतोच करतो. महापर्व फिल्म्स आणि जिजा फिल्म कंपनी हे प्रस्तुत करत आहेत, जो 6 फेब्रुवारी 2026ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अक्षय गोरे. संजय सर वेलकम. वेलकम. वाडकर सर वेलकम. कोळी, सुरेश मगनलाल प्रजापती. या चित्रपटाचं संगीत केलं आहे प्रवीण कोळी, योगिता कोळी. सिनेमॅटोग्राफी म्हणजे छायाचित्रण केले राजेश नडोणे, छायासंकलक संदेश कोळी, पार्श्वसंगीत तेजस पाडावे. सेकंड युनिट छायाचित्रण आणि एरियल चित्रण केलेलं आहे नितेश तांडेल यांनी. सहदिग्दर्शक आहेत सूरज नार्वेकर, संदेश कोळी. या चित्रपटाचे कार्यकारी फेब्रुवारीला जवळच्या चित्रपटगृहात सर्वजण पाहणार आहोत. आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे. सर्वांना चित्रपट कशाबद्दल आहे नक्कीच कळलेलं आहे आणि त्यामुळे उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. एकदा लग्नाच्या शॉटचं गाणं लाव ना मित्रा.